आरती संग्रह आणि अर्थ या व्हॉइस मंत्राद्वारा प्रस्तुत पॉडकास्टमध्ये मी अमित धर्म तुमचे मनापासून स्वागत करतो. श्रोत्यांनो, कोणतीही पूजा किंवा सण असला की मंदिरात तसंच आपल्या घरी आरत्यांचे नियमित पठण आपण करत असतो. तालासुरात या आरत्या गाताना तल्लीन होऊन जातो. घंटानाद, टाळ, मृदुंग, दिवा, कापराचा सुवास आणि टाळ्यांच्या तालावर गायल्या जाणाऱ्या आरत्या आपल्याला एकमेकांशी बांधतात आणि कुठंतरी आपण या आरत्यांमधून देवाशी संवाद साधतो. बरोबर ना? आपल्याकडे प्रत्येक देवाची विशिष्ट अशी एक आरती असते, जी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. पण या आरत्यांचा अर्थ, त्यांचा भावार्थ काय असेल, त्या कोणी रचल्या असतील, याचा विचार मात्र आपण क्वचितच करतो. श्रोते हो, या पॉडकास्टमधून आपण आपल्या आरत्यांचा सरळ अर्थ जाणून घेणार आहोत. तसेच आरतीनंतर म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेचा आणि मंत्रपुष्पांजलीचा सरळ अर्थ व भावार्थही जाणून घेणार आहोत, जेणेकरून पुढच्या वेळेस आरत्या म्हणताना आपल्याला निश्चितच त्यांच्यामध्ये जास्त समरस होता येईल. या भागात आपण जाणून घेणार आहोत समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा या भगवान शंकराच्या आरतीबद्दल. आपल्याला माहितीच आहे, कोणत्याही उत्सवात आरत्या म्हणताना आपण गणपतीच्या आरतीनं प्रारंभ करतो. नंतर देवीची आणि त्यानंतर येते आरती ती गणपतीच्या वडिलांची म्हणजे भगवान शंकरांची. शंकर या नावाला अतिशय सुंदर अर्थ आहे. शंकरोती इति शंकरः, म्हणजे जो अवघ्या जगाचे कुशल मंगल करतो, कल्याण करतो, तो शंकर. भगवान शंकराची ही आरती खूप प्रसिद्ध आहे. समर्थांनी शिवशंकराच्या विराट स्वरूपाचे पहिल्याच ओळीत वर्णन केलंय. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, म्हणजे भगवान शंकरांनी ब्रह्मांडाच्या जणू काही माळाच गळ्यात घातलेल्या आहेत आणि त्या गळ्यात घालून शंकर तांडव नृत्य करतायत. त्यांचं हे स्वरूप अत्यंत विक्राळ आहे, म्हणजे सगळी ब्रह्मांड त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. लवथवती या नादमय शब्दाचा अर्थ हलून जाणे किंवा दोलायमान होणे. केवळ एकच नव्हे तर सगळी ब्रह्मांड हल्ली असाही अर्थ त्यातून प्रतीत होतो. किती प्रभावी संकल्पना आहे नाही? नंतरच्या ओळीत समर्थ म्हणतात, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. आपल्याला माहितीच आहे, भगवान शंकरांचा कंठ काळा निळा आहे. कारण देव आणि दानवांनी जेव्हा समुद्र मंथन केलं तेव्हा जे हलाहल म्हणजे भयंकर विष वरती आलं, ते कोण पचवणार हा प्रश्न उद्भवला. तेव्हा भगवान शंकरांनी ते विष प्राशन केलं होतं. भगवान शंकराला त्रिनेत्र असंही म्हणतात. कोणतेच बरं हे तीन डोळे? तर ते आहेत चंद्र, सूर्य आणि अग्नी. म्हणजे शंकराच्या त्या तिसऱ्या डोळ्यात अग्नीच्या ज्वाळा आहेत असा अर्थ इथे सांगितलाय. नंतरच्या ओळी अशा आहेत, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जल निर्मळ वाहे झुळझुळा. शंकराच्या जटेतून गंगा नदी खाली वाहत आलीये असं पौराणिक कथेत सांगितलं गेलंय. शंकराने आपल्या मस्तकी जटेत धारण केलेली ही गंगा झुळझुळ वाहतीये. इथं गंगेला एका सौंदर्यवती मुलीची उपमा दिलीये. खरा शब्द आहे बाला, पण मराठीत ल ऐवजी कधी कधी ळ वापरतात. उदाहरणच द्यायचं झालं तर कुळ आणि कुल, मल, मळ. याचा रूपकात्मक अर्थ असाही लावता येईल की गंगेला मस्तकी धारण करणं, म्हणजे शंकर भगवानांनी गंगा मातेला सन्मान दिलाय. शंकराच्या कृपा प्रसादानं गंगा खाली अवतरली. गंगेची अनेक रूपं भूतलावर आहेत, जसं की भागीरथी, अलकनंदा, गोदावरी, आणि या नद्यांच्या काठी आपली संस्कृती बहरलेली आहे. या प्रस्तावनेनंतर येतं ते ध्रुवपद. जयदेव जयदेव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. इथं कर्पूर गौर या विशेष नामानं समर्थांनी शंकराला संबोधलंय. म्हणजे शंकराची कांती अत्यंत तेजस्वी आहे. शिवाय शंकराच्या अंगाला देखील कापरासारखा सुगंध आहे, म्हणून त्याला कर्पूर गौर म्हणतात. आता गंमत बघा, या शब्दानं समर्थ पुढचं कडवं सुरू करतात. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा.
कापरासारखा तेजस्वी आणि कमळासारखे विशाल नेत्र असलेला शंकर भोळा आहे हे आपल्याला माहितीच आहे. बऱ्याचदा त्यामुळे असुर त्याच्याकडून वरदान मिळवतात. त्याची अर्धांगी म्हणजे त्याची पत्नी पार्वती ही शेजारी बसलेली असून तिनं सुमनांच्या म्हणजे फुलांच्या माळा परिधान केल्या आहेत. पुढच्या ओळी अशा आहेत: विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. शिती म्हणजे काळा निळा, विभूती म्हणजे पवित्र असं भस्म. शंकराचे भक्तगण व नंदी भस्माची उधळण करत आहेत. विष प्यायल्यामुळे श्री शंकराचा कंठ निळा झालाय म्हणून त्याला शीतकंठ म्हणतात. वेल्हाळ हा जो शब्द वापरलाय त्याचा अर्थ आहे प्रिय. उमेला म्हणजे पार्वतीला शंकर अत्यंत प्रिय आहे असा अर्थ त्यातून निघतो. या पुढील कडव्यात शिवशंकराने विष प्राशन करण्याचे कारण काय झालं ते समर्थ सांगतात. देवी दैती सागर मंथन पै केले, त्यामाजी अवचित हलहलते उठले. तेतवा असुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. देव आणि दानवांचे युद्ध सुरू असताना शुक्राचार्यांच्या संजीवन विद्येच्या प्रभावाने एक एक दैत्य जिवंत होऊ लागला. देव पराभूत होऊ लागले. तेव्हा ते सगळे भगवान विष्णूला शरण गेले. तेव्हा भगवान विष्णूने देवांना अमृत प्राप्त करावे असं सांगितलं. आता हे अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करावे लागले. मंदार पर्वताची रवी बनवली गेली आणि शेषनागाची दोरी. एका बाजूनं देव ओढत होते तर दुसऱ्या बाजूनं दैत्य. त्यावेळी समुद्रातनं जी 14 रत्न निर्माण झाली त्यात एक होते ते म्हणजे हलाहल, म्हणजे अत्यंत जहाल विष. हे हलाहल शंकराने असुरपणे प्राशन करण्याचे विलक्षण कृत्य केलं. इथे असुरपणे म्हणजे राक्षसी असा अर्थ न घेता अद्भुत असा रूपकात्मक अर्थ आहे. पण या विषामुळे त्याचा कंठ मात्र निळा झाला म्हणून शंकराला नीळकंठ असंही म्हणतात. पुढील कडवं आहे: व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. समर्थांनी इथं शंकराच्या सगुण रूपाचं सुंदर वर्णन केलंय. शंकरानं व्याघ्राचं म्हणजे वाघाचं कातडं वस्त्र म्हणून परिधान केलंय. फणीवर आधार म्हणजे नाग त्याच्या मस्तकी फणा काढून उभा आहे. शंकराचे रूप सुंदर आहे आणि तो मदनारी म्हणजे मदनाचा आरी, ज्याचा अर्थ आहे मदनाचा शत्रू. शंकराने आपला तिसरा डोळा उघडून मदनाचा दाह केला होता अशी पुराणात कथा आहे. शंकर असा मनमोहन आहे, त्याला पंचानन म्हणजे 5 तोंडही आहेत. पौराणिक कथांनुसार अतिपराक्रमी सिंहाला सुद्धा 5 तोंड असतात. समर्थांनी अशा सिंहाची उपमा शंकराला दिली आहे. हा शंकर मुनिजन म्हणजे साधू संतांना अत्यंत आनंद देणारा आहे. पुढील ओळीत रामदास स्वामी म्हणतात: शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक राम दासा अंतरी. 100 कोटी मंत्र जपले, अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, तरी विश्वरूपी मंत्र तो म्हणजे ओम नमः शिवाय. याला मृत्युंजय मंत्र असंही म्हणतात. समर्थ रामदास हे रामाचे दास आहेत म्हणून रामरायाच्या रघुकुलाशी तन्मय झालेले संत रामदास आपल्या अंतरी शतकोटीचे बीज धारण करतात, म्हणजे शिवतत्वाशी एकरूप होतात आणि भक्तिभावाने त्याचे उच्चारण करतात. समर्थ रामदासांनी लिहिलेल्या या आरतीमध्ये काव्यगुण ठायी ठायी दिसतात. अनुप्रास, यमक यांचा वापर करून त्यांनी ती अलंकारिक केलेली आहे. ळ या अक्षराची पुनरावृत्ती तर फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या या आरतीत आपल्या लाडक्या शंकराचं वर्णन ऐकून आपलं मन आनंदून जातं, हो ना? तर श्रोते हो, व्हॉइस मंत्रा अशाच अजून काही लोकप्रिय आरत्या, प्रार्थना आणि मंत्र पुष्पांजली व त्यांची माहिती घेऊन येत आहेत आपल्या पुढील भागांमध्ये. ऐकत रहा आरती संग्रह आणि अर्थ माझ्याबरोबर म्हणजे अमित धर्म बरोबर. हा शो तुम्हाला आवडला असेल तर त्याला जरूर लाईक, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करा. पुढील भागात भेटूया.